थेरपी 2005-06च्या आसपास बारामतीमध्ये असताना त्या काळामध्ये माझ्या आईसाठी एक मशीन घेतली होती मी, तिला थेरपी देण्यासाठी घरामध्ये 2005-06च्या दरम्यान. तर आईला घरामध्ये थेरपीने रिझल्ट लागायला लागल्यानंतर शेजारच्या लोकांना थेरपी द्यायला सुरुवात केली. शेजारच्या लोकांना फरक पडायला लागल्यानंतर पूर्ण गल्लीला थेरपी द्यायला चालू केली. नंतर गावामध्ये दिली. एवढा फरक जाणवायला लागल्यानंतर विचार केला बारामतीमध्येच आपण अजून एक शाखा चालू करू. बारामतीमध्ये पहिली शाखा चालू केली आणि त्याच्यानंतर पाहता पाहता आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आम्ही शाखा न्यायचं काम करतोय. म्हणजे माझ्या आईच्या आजार बारीक करण्याच्या प्रयत्नामुळे आज हे सेंटर तुमच्या नाशिक पर्यंत पोहोचलेलं आहे. त्या काळामध्ये अशी काही सुविधा नव्हती. त्या काळामध्ये अशी काही सुविधा नव्हती. एवढ्या थेरपी टेक्नॉलॉजी नव्हती. आता खूप टेक्नॉलॉजी आलेली आहे. आताचं जे 21वे शतक आहे याच्यामध्ये खूप टेक्नॉलॉजी, खूप रिझल्ट आहे. आता फास्ट मध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे इथं बसलेल्या प्रत्येक आई बाबांना आज असं काही भेटणार आहे, असं काही देऊन जाणार आहे की कुठलाही आई बाबा इथं आल्यानंतर म्हणणार नाही की मी नीट होणार नाही. तो म्हणणार मी नीटच होऊन जाणार आहे. मग आता इथं बसलेल्या कुठल्या आई बाबांना वाटतंय की मला बरं व्हायचंय? सगळ्यांना बरं व्हायचंय. सगळ्यांना बरं व्हायचंय. मग तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे गेल्यानंतर तुमचे डॉक्टर सांगतात तुम्हाला काजू खावा, बदाम खावा, फळं खावा, अंडे खावा, पालेभाज्या खावा. खाता तुम्ही? कसे होणार तुम्ही? नीट कसे होणार? बघा मी काय सांगतोय तुम्हाला. जर तुम्हाला गुडघेदुखीचा आजार आहे तर डॉक्टर सांगतो तुम्हाला की तुमची गुडघेदुखी बरी करण्यासाठी तुम्हाला कॅल्शियम खावं लागेल. तुम्ही कॅल्शियम खाता? 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, त्याच्यानंतर बंद होऊन जातं ऑटोमॅटिकली. तुमच्या हाडांना जर कॅल्शियम गरजेचं आहे तर तुम्ही कॅल्शियमचे पदार्थ जेवणामधूनच खाणं गरजेचं आहे. तुमची सून तुम्हाला देणार आहे काय तर ताट आणून रोज? सासूबाई तुमचे गुडघे दुखतात, हे खावा, रोज उकाडेल 2 अंडे खावा. देणार आहे? 1 दिवस देईल, 2 दिवस देईल, 1 महिना देईल, 2 महिन्यानंतर म्हणेल बाद झालं तुमचं. जेवढे राहिले दिवस तेवढे पूर्ण करा, बाकी द्या सोडून. करणार आहे का आपण? परंतु आज आम्ही असं काही आणलेलं आहे की इथं बसलेले माझे आई बाबा कुठल्या डॉक्टरकडे कोणाकडे जायची गरजच पडणार नाहीये. कारण या थेरपी बरोबर विजय सर सांगतात, या थेरपी बरोबर चांगलं जेवण करा तुम्ही घरी. मग तुम्ही घरी गेल्यानंतर चांगलं जेवण करताय का? काही आई बाबा असे आहेत की घरी गेल्यानंतर त्यांची सुनबाई त्यांना जेवायलाच देत नाहीये. थेरपीला येताना नाश्ता करूनच आलं पाहिजे. नाश्ता दिलाच जात नाही घरी. उपाशापोटी तसेच बरेचसे आई बाबा येतात. आपल्यामध्ये बसलेले आई बाबा ते. मग तुम्ही नीट कसे होणार? जर पैलवानाला सांगितलं रोज बैठक्या काढ, जोर काढ, तो पैलवान होशील. पण जर त्या पैलवानाने जर खाल्लंच नाही तर तो पैलवान होईल का? मग या थेरपी बरोबर आपल्या बेड आणि मॅट बरोबर जर तुम्ही चांगलं पौष्टिक अन्न जर खाल्लं नाही तर तुम्ही बरे कसे होणार? येते लक्षामध्ये? या थेरपीला फक्त काय लागतं? चांगलं पोषक अन्न लागतं. मग खरंच तुम्ही पोषक अन्न खाताय रोज घरी? येताय, आपण थेरपी करतोय आणि थेरपी करून घरी जातोय. घरी जे भेटल, सुनबाईने जे काही दिलेलं असेल ते खायचं काम करतोय आपण. दिलं तर ठीक, नाही तर ते शिळ तुकडं खाऊन आपलं गप झोपायचं. आवाज करायचा नाही. आवाज केला तर दुसऱ्या खोलीत जावं लागेल. अशी गंमत आहे सध्याची आपली. याच्यापासून आपल्या सर्व आई बाबा